नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव आहे मंदार जयवंत अमृते आणि ही आहे मिसेस अमृते. रोशनी मंदार अमृते. आम्ही आमचा नवीन चॅनल सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे रोश अँड मँडी एंटरटेनमेंट. आम्ही ह्या नवीन ब्लॉगवरून तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढे सांगणार आहेत मिसेस अमृते. ओके, बेसिकली हा चॅनल चालू करायचा मोटिव्ह हाच होता की बँकर्स असल्यामुळे खूप प्रेशर आणि धावपळीच्या आमचं रुटीन होतं आणि त्या रुटीन मध्ये एक स्वतःसाठी जगायला वेळ मिळतच नाही. मुळात म्हणजे सगळं घरी आलं तरी तेच डोक्यात राहते, त्यामुळे स्वतःसाठी असा कधी वेळ निघतच नाही. तो त्याच्यावरती पर्याय म्हणून हा चॅनल चालू केलाय, जेणेकरून आम्ही स्वतःला काहीतरी टाइम देऊ आणि काहीतरी नवीन नवीन गोष्टी ट्रॅव्हल्स कर म्हणजे बेसिकली हा चॅनल चालू करायचा मोटिव्ह हाच होता की स्वतःसाठी थोडंसं एक एन्जॉयमेंटचं पार्ट, थोडी आमची लाईफस्टाईल, आमची लाईफ जर्नी, आमची मॅरेज लाईफ डिस्कस करण्यासाठी एक छोटंसं एंटरटेनमेंट म्हणून आम्ही हा ब्लॉग चालू केला आहे. आणि ह्या चॅनलला तुम्ही खूप सारं प्रेम द्यावं, त्याचं रूप तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बघू शकता आणि तुम्हाला आजपासून आम्ही जे ब्लॉग तयार करतोय ते तुम्हाला ह्या चॅनलवर दिसतीलच. तर आम्ही तुम्हाला तसंच सांगतोय की प्लीज ह्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि आमच्या चॅनलला पण भरभरून प्रेम द्या. तर आम्ही सुरुवात करतोय आजपासून. आता मी चाललो आहे शॉपिंगला. ऍक्च्युली माझं सगळ्यात आवडतं विषय, आय लव्ह शॉपिंग. माझ्या शॉपिंगसाठी चाललोय, तर त्याची जर्नी बघूया आपण. तुझ्या पण शॉपिंग करू आपण. ठीक आहे. बेसिकली आता शॉपिंगला जायचं, त्याची शॉपिंग. आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे. आता आमच्या बिल्डिंग मधनं चाललो आहे आम्ही. बाहेर कुठे जाताना आमच्याकडे रुटीनचं काम असतं. गाडीने जायचं, पण निघायच्या आधी ती गाडी 1000 वेळा पुसायची. रोजचा कारभार आमचा, रोजचं. आणि असं काहीतरी चित्र दिसतं. माझ्यावर जेवढं प्रेम नाही करत तेवढं त्या गाडीवर प्रेम करतो. तर 10 मिनिटं ती गाडी पुसत बसेल, पण असं नाही की बाबा निघलोय तर पटकन आवरावं ना. ती 10 तास कसला गेला तो. त्याच्याकडे ऍक्टिव्ह पण असला, गेला ना तो हर करून कळला पण नाही, साईडनी गेला. एवढ्या स्पीडनी गाडी चालवते. मराठीतून अंक मला तर वाटतं फक्त ह्या सिग्नलला असतील. मी अजूनपर्यंत तर कुठे पाहिले नाहीये तशी मराठी अंक. माझ्या नवऱ्याचा आवडता विषय मराठी. दिसली भारत माता दिसली. चला. हाऊ डू यू नो आहेत? कारण का मी इथे काम केलं आहे ना. मी कोल्ड कॉलिंग केली आहे इथे. कोल्ड कॉलिंग. बिंग अ बँकर. आम्ही कोल्ड कॉलिंग केले म्हणून आम्हाला माहिती आहे सगळे फॅक्टरी आउटलेट आहेत. ठीक आहे. हा, बिंग कोल्ड कॉलिंग केली तर आता सध्या BSM आहात ना, त्यामुळेच. बेसिकली BSM काय असतो, एक सेल्सची टीम असेल, ती टीम हँडल करायला एक पर्टिक्युलर पर्सन असतो, त्याला BSM फुल फॉर्म म्हणजे ब्रांच सेल्समॅन. ठीक आहे, ब्रांचचा सेल्स मॅनेजर. दुसरं काय आला आहे VIP. घेऊन VIP मध्ये घेणार, स्काय बॅग मध्ये बॅग घेणार. ठीक आहे. बाजूला पण आहे सॅमसंग आहे. लेट्स सी. झालंय ना आता लग्न, आता कोण बघणार आहे? एक वस्तू घ्यायला 10 वस्तू काही आवडणार मला, काहीही. बॅग घ्यायला आलाय. ते सेल्समॅन विचारतात काय पण, तर त्यांना विचारून बॅग्स काही करतो काही.
सेम पीस ना असाच घरी एक पडलेला आहे, तुम्ही परत तोच बघताय. That's me. मला थोडी घ्यायची, तुम्हाला वापरायची. मला नकोय. म्हटलं होतं ना 10 गोष्टी काढेल. अमृत ही बॅग घेता का तुम्हाला? तुम्हाला बॅग घेणार. मार्च एंड आहे. अभी डिस्काउंट कंपनी के 20% है. 20% कंपनी लेकिन 10% नीचे है, नहीं तो 20% लिखा होता है. अच्छा, मतलब आप बेसिकली बोल रहे 30% डिस्काउंट है उस 30%. आप रेट 20 नहीं 30%. मार्च है इसलिए. मार्च से नहीं तो मतलब ये पहली तारीख के बाद आप आओगे ना तो हाँ. 20% मिल जाएगा. बेसिकली कंपनी की स्टार मैंने ये मार्च एंड सिर्फ बैंकर्स के मुंह से सुना है. आप पहली बार आपके पास भी सुनी हूँ कि मार्च एंड रहता हो है. रहा है ना, इसके लिए माल जितना कम रहेगा स्टॉक होता है सब चेकिंग होता है. अच्छा. इसके बाद पूरा लाइन में लगे. फिर मैं 1 तारीख से आऊंगी तो मुझे ये नॉर्मल प्राइस में मिलेगा, 20% भी नहीं मिलेगा. अच्छा, इतना ही मिलेगा. 5% 10% झाली आमची शॉपिंग. आता सर 3,000चा चुना लावलाय आणि फुकटचा. काय गरज आहे? अमेरिकन टुरिस्टची बॅग वापरतो मी. साधी 500,000 रुपयाची बॅग घेते, हा 3,000 रुपयाची बॅग घेतो यार. अमेरिकन टुरिस्टची ती पण. काय बोलला? 3,000 रुपये वेस्ट करून झालं, मला शांती भेटली. बॅग एकच घ्यायची, चांगली घ्यायची. अशी नाही ना की 6 महिने 1 वर्षभरात दुसरी बॅग. अरे एकदाच घ्या माझी पण बॅग. बॅग चांगलीच आहे. माझं तसं म्हणणं आहे की जो कोणती पण वस्तू घ्या एकदाच घ्या, भले ती महाग असेल, भले 4-5 वर्षानंतर बघायला नको. काय बोलणार? या अशा गोष्टीपेक्षा खाण्यात इन्व्हेस्ट करा. मनसोक्त खा, मनसोक्त फिरा. ठीक आहे, जैसी जिसकी सोच. ना हा, आता सरप्राईज माझा कशाशी आले कधीपासून. सरप्राईज आहे. वडापाव भेटला फायनली. 3 दिवस झाले वडापाव गरम खायचा म्हणून कधीपासून शोधते. फायनली गरम वडापाव भेटला. काकींचा वडापाव खाऊन बघ आणि नंतर मला सांग. हा एक बोलतात ना अंडर रेटेड एक वडापाव आहे जो खूप साऱ्या लोकांना माहिती नाही. सगळेजण बोलतात कीर्तीचा इथला वडापाव अशोक वडापावपेक्षा पण भारी चव असलेला हा वडापाव आहे. आज तुम्ही खाऊन पण किर्तीचा बघा. वडापाव एवढा check करा. ठीक नाही आता. जो आधी मी जेव्हा कॉलेजला असताना वडापाव खाल्ला, केस जास्तच नाही विस्कटत आहेत माझे. रोडच्या साईडला एक छोटासा स्टॉल आहे, पण त्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो. अगदी मला हा सायनवरून इथपर्यंत वडापाव खायला घेऊन आला. दर्शी हाऊसचा वडापाव डिफिकल्ट आहे. आता खाऊन दाखव. गरम आहे. वडापाव छान असेल म्हणून मोठी बाईट घेतली, पण विसरले वडापाव गरम आहे. एवढा लांबचा प्रवास माझा सफल झाला. मी बोललो होतो ना अशोकपेक्षा पण हा छान वडापाव आहे. ऍक्च्युली आणि हा खूप जणांना खरंच छान आहे. आणि टिफिन जूस बघा ना, एक छोटंसं टेबल आहे. काही नाही, एक फक्त वडापाव, समोसा पाव आणि भाजीपाव एवढंच आहे त्यांच्या मेन्यूमध्ये. 3च गोष्टी मेन्यूत आहेत. आणि ना त्या दुकानाला नाव आहे ना फॅन्सी असं काय आहे. घरातून आणले त्यांनी छान एक छोटासा स्टोव आहे. त्यांच्या 2-3 चटण्या एकट्या कापल्या. लोकेशन आहे
एक्झॅक्ट भारत माताच्या समोर अपोजिटच्या फुटपाथला इकडे आहेत. भारत माता थिएटरच्या समोरच्या फुटपाथला हे काकूंचं शॉप आहे. नक्की विजिट द्या आणि नक्की खाऊन बघा, खरंच खूप छान आहे. काकू कधीपासून सगळ्यांना मिळतात, थोडा वेळ थांबायला लागेल. ऑलमोस्ट लोक 10-15 मिनिटं दाखवलं 30-40 100 इतकं हँडीवरनं तू घेतली तरी छान होता. आवडली. 3 वडापाव खायची तयारी होती माझी, पण ज्या विकत होत्या त्या काकू मला बोलतात घरी जाऊन जेवायचं नाही का तुला. ते तुमचा धंदा होता ते काय नाही, तुला घरी जाऊन जेवायचं नाही आहे. की माणसं फक्त ना मराठीच बोलू शकतात. बाकी याच्या जागी जर कोणता युपीवाला भैया असता तर बोलला असता हा ना मॅडम ये क्या 3 ले लो. चोकच्या वडापावपेक्षा पण छान वडापाव मिळतो. आणि खरंच हे होतं एक सरप्राईज नंबर 1. आणि एक 2-3 मिनटात सरप्राईज नंबर 2 पण मिळेल. आता मिनटं सेकंद बोलू शकतो आपण. मिनटात मिनटंच बोलूया, कारण ट्रॅफिक इतकं आहे तर खरंच ते मिनटं होणार आहे. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. सरप्राईज नंबर 2 दाखवायचं होतं मराठी माणसांसाठी. ते मराठी माणसांच्या जीवला जात आहे. भारत माता सिनेमा हे थिएटर परवापासून सुरू झाले. इतकी भयंकर ट्रॅफिक आहे आणि इतकी भयंकर ट्रॅफिक आहे तरी कोणाच्या तोंडून काही निघत नाहीये. पुढे काहीतरी वाचतंय. लेट्स सी व्हॉट वाज दॅट. काय केलं? हो ना? बॅक टू होम. काही नाही घेतलं. एक बॅग घेतली, स्वतःसाठी शॉपिंग केली, मला काहीच नाही मिळालं. वडापाव खाल्लं का? वडापाव मस्तवाला मिरची पण घेऊन आलं आणि बोलते 2 वडापाव खिलवले मला. स्वतःसाठी 3000 रुपयाची बॅग घेतली, माझ्यासाठी 1 रुपयाचं काय घेऊन नाही आला. पण ठीक आहे. एनी एक्सप्लेनेशन? नेक्स्ट टाइम तुला डबल घेईन काहीतरी. काय म्हणजे मला 6000 रुपयाची बॅग घेणार आहे? हां चालेल, बरोबर. काय करू त्या 6000च्या बॅगेचं? त्यापेक्षा पैसे ते मला दे, मी त्याचं काहीतरी खाईन. खायला घेऊन येतो. 6000 नको, 6000चं ठीक आहे. फायनली आजच्या ब्लॉग साठी इतकंच. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय गाइज, गुड नाईट. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. बाय.